मित्रो नमस्कार. आपल्या वर्धेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आपल्या वर्धेकरांची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या वर्धा नागरी सहकारी बँकेला मित्रहो रिझर्व्ह बँकेकडून जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अर्थातच जिल्ह्याच्या बाहेर ठिकाणी जाऊन 3 ठिकाणी शाखा विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडून मिळालेली आहे. हा अत्यंत आनंदाचा आणि तितकाच गौरवाचा क्षण आहे. या संदर्भात आपल्या वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय केशवजी दांडेकर हे आज आपल्यासोबत रूबरू होणार आहेत. तर एकूणच त्यांचं काय मनोगत आहे हे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. दांडेकरजी, सगळ्यात आधी तुमचं वर्धेकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात आधी तुमचं खूप सारं अभिनंदन करून येत्या भावी काळासाठी शुभेच्छा देत असताना जी काही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे या संदर्भात सुद्धा उजागर होण्याचा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. नमस्कार. सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या निमित्ताने तुम्हा लोकांशी संवाद साधता आला, याविषयी चर्चा करता आली आणि सगळ्यांना माझा नमस्कार. वर्धा नागरी बँकेचं काम करत असताना मनात सतत असं वाटत होतं की वर्धा नागरी बँकेने कुठेतरी वर्धा जिल्ह्याच्या बाहेर सीमोल्लंघन करून आणि बाहेर कुठेतरी आपल्या बँका ब्रँचेस निघाल्या पाहिजे. अनेक वर्षापासूनचा आमचा हा प्रयत्न होता. आता आपल्याला वर्धा जिल्ह्याच्या बाहेर आपण जसं वर्धा नागरी बँक म्हणजे वर्धा जिल्ह्याची बँक म्हणून अशी आपली ओळख आहे, त्याचं सीमोल्लंघन आज आपण केलेलं आहे. त्याच्या सीमा ज्या आहेत त्या आपल्या वाढलेल्या आहेत आणि नागपूर, अमरावती आणि यवतमाळ अशा 3 ठिकाणी आपल्याला 3 ब्रँचेस रिझर्व्ह बँकेने कार्यरत करण्यासाठी परमिशन दिलेली आहे. वास्तविक तसं म्हटलं तर ही जी बँक आहे ती सामान्यांची बँक आहे. सामान्य सभासदांनी एकत्र येऊन याची स्थापना केली. 4 जुलै 1969ला याची स्थापना झाली. तेव्हापासून सतत मनात असं होतं की ही जी बँक आहे ती सामान्यांपर्यंत आपल्याला काम करत असताना पोचवली पाहिजे. आजही अशी स्थिती आहे की आम्हाला एक्सपोजर लिमिट जी आहे की एका कर्जदाराला 5 करोड रुपये आपण देऊ शकतो, परंतु आजही 50,000 रुपये 30,000चे अर्जसुद्धा आमच्याकडे येतात आणि 5 करोडच्या बरोबर ते 30,000चे 50,000च्या अर्जाचा सुद्धा सन्मानपूर्वक आम्ही विचार करतो. त्यांनासुद्धा आम्ही ती सेवा देतो जी आमचे जे मोठे कस्टमर आहे त्या कस्टमर आणि लहान कस्टमर असा भेदभाव न करताना सगळ्यांना आमची सेवा ही जिव्हाळ्याची असते. सगळ्यांपर्यंत ती पोचावी असा आमचा प्रयत्न असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की वर्धा जिल्हा तसं जर पाहिलं तर ॲग्रिकल्चर बेस आहे. ॲग्रिकल्चर बेस असल्यामुळे इथे असणाऱ्या ग्रामीण भागातील ज्या ब्रँचेस आहेत आमच्या त्या प्रामुख्याने आम्ही काढल्या. त्याच्यात 5 ब्रँचेस अशा आहेत की ज्या ग्रामीण भागात आहे. त्याच्यात एक सेवाग्राम आहे, कारंजा आहे, सेलू आहे, सिंधी आहे आणि देवळी आहे. ह्या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या ॲग्रिकल्चर बेस आहेत. फार मोठे उद्योग नाहीत तिथे. त्याच्यामुळे कसं होतं की सामान्य सभासदांपर्यंत आमची सेवा देताना आम्हाला खूप मनापासून आनंद होतो. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी आपण जे सावकारांकडे साधारणपणे आपण सगळ्यांनी जर मागे पाहिलं तर एक 20-25 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर सावकारी जी होती ती समाजात होती. आपलं म्हणणं असं आहे की हा समाज जो आहे तो शोषणमुक्त समाज उभा व्हावा असं आपलं स्वप्न आहे. आर्थिक शोषणापासून प्रत्येक संसार हा मुक्त झाला पाहिजे आणि त्या आर्थिक शोषणापासून मुक्त होऊन तो सुखी झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तेच एक ध्येय आणि स्वप्न आपण आपल्या डोळ्याशी ठेवून सतत आम्ही कार्यरत राहिलो, सतत काम करत राहिलो आणि त्याचं हे फळ आहे. मधल्या पिरियडमध्ये कोरोनामुळे म्हणा किंवा काही म्हणा सगळे व्यवसाय बंद झाले होते. मोठी समस्या आमच्या सगळ्यांच्या समोर निर्माण झाली होती की आपले कस्टमर जे आहेत, व्यापारी आहेत, आपले जे कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचं आरोग्य नीट राहावं यासाठी सुद्धा बँकेने खूप प्रयत्न केले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मेळावे घेतले, लोकांपर्यंत पोचलो. सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही कार्य चालतं त्यांचं आमचं सतत सातत्याने सहकार्य राहतं. आणि आमचा सगळ्यात मोठा असा आहे की ग्राहक सेवा जी आहे ती ग्राहक सेवा सातत्याने आम्ही प्रत्येकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. ही बँक सगळ्यांना आपली वाटली पाहिजे, माझी वाटली पाहिजे असा आमचा या दृष्टीने प्रयत्न असतो. साधारणपणे कसं आहे की मधल्या पिरियडमध्ये असं झालं आहे की जेव्हा बँकेची स्थापना झाली त्यानंतर जी कर्मचारी मंडळी होती ती कर्मचारी मंडळी आता मोठ्या प्रमाणात रिटायर्ड पण झाली आहे. आणि ती रिटायर्ड झाल्यानंतर
आता आपल्याला कर्मचाऱ्यांची गरज पण आहे आणि ही सगळी करत असताना आपण या गोष्टीकडे पण लक्ष देणार आहे की आपण मोठ्या शहरांमध्ये आता चाललो आहे. वर्धा सोडून आपण आता नागपूरकडे जाणार, अमरावतीला जाणार, यवतमाळ जाणार. तिथे कॉम्पिटिशन आहे. तिथे मोठ्या मोठ्या बँका आपल्या आधीच इस्टॅब्लिश झालेल्या कार्यरत आहेत. त्या बँकांच्या स्पर्धेत आपल्याला तिथे उतरायचं असल्यामुळे आपण ग्राहकांना कशी सेवा देऊ शकू, ग्राहकांना ती बँक आपली कशी राहील, एक नवीन नाव घेऊन आपण तिथे आपलं जातो आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं आमचं जे फोकस राहील तसं म्हटलं तर कसं आहे की हे त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम कसं आहे की संचालक मंडळ, ग्राहक आणि कर्मचारी अशा सगळ्यांना एकत्र घेऊन एक चांगलं कार्य जर आपण केलं तर या सगळ्या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना चांगला फायदा होतो. या त्रिवेणी संगमाचा जो काही आहे तो लाभ सगळ्यांना मिळू शकतो. अशा पद्धतीचा आम्ही आमच्या डोळ्यासमोर जे आहे ते एक स्वप्न ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे कालचा दिवस आम्हाला जेव्हा परमिशन मिळाली तो आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा होता आणि अनेक वर्षाच्या आम्ही जी वाट पाहिली, प्रतीक्षा केली, त्या प्रतीक्षेचा शेवट जो आहे तो गोड झाला आणि वर्धा नागरी बँकेला एक चांगल्या दिशेने वाटचाल करायला संधी मिळाली. या सगळ्याच्या आमच्या आनंदात आहे ना तुम्ही लोक सगळे सहभागी झाले. सगळ्या सभासदांना मी शुभेच्छा देतो. सगळ्या कस्टमर जे आहेत ते आमचे कर्मचारी आहेत, आमचे संचालक मंडळ आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष ज्यांचं सहकार्य मिळतं त्या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचं सगळ्यांचं माझ्यासारखंच मला जसा आनंद झाला तसा सगळ्यांना तो आनंद अनुभवता यावा म्हणून त्यांच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.